नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रतन बनकर ब्लॉग्समध्ये. आम्ही कोकण दर्शनासाठी आजी आजोबांसोबत चाललेलो आहोत. चला या जर्नीची सुरुवात करूया. पहिल्यांदा आम्ही गोंदवले महाराजांचं दर्शन घेतलं. तिथलं ॲटमॉस्फिअर खूपच छान होतं. मंदिरातलं म्हणायचं गेलं की असं वाटत होतं की कुठल्या तर आत्मिक शांतीसाठी आलेलो आहोत. खूप भारी वाटलं. इथले सुविचार वाचून योग्य मार्गाची जाणीव झाली. शांत वातावरणात खूप छान वाटलं. नंतर पुढच्या वाटचालीसाठी आम्ही प्रवास सुरू केला. थोड्या वेळाने आम्ही सर्वजण जेवायसाठी आंब्याच्या झाडाखाली बसलो. खूप छान शांत वातावरण, झाडाची गाढ सावली यामुळे जेवण आमचं खूप छान झालं. आम्ही 200 पायऱ्या चढून वर गडावर गेलो. शिवाजी महाराजांची भेट, काय प्रशस्त वाडा होता. तिथे आम्ही फोटो सुद्धा काढले. प्रौढ व्यक्ती म्हणले की आपल्याला आजी आजोबा, काका काकी यांचा विचार डोक्यात येतो. त्यांनी आयुष्यभर स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांची म्हणजेच त्यांच्या पोरांची, नातवंडांची काळजी करण्यातच पूर्ण घालवला. काही क्षण, काही दिवस त्यांनी स्वतःसाठी जगावं म्हणून हा आमचा प्रयत्न आहे या ट्रिपद्वारे.
आम्ही तर डोंगरावर पोचलो. ढग तर आमच्या हाताला लागत होते. आमची माई ढगामध्ये पऱ्या हुडकायला आली होती. तिला लहानपणी सांगितलं होतं, पऱ्या ढगातच राहतात. त्यामुळे ते जिकडे तिकडे ढग दिसे तर पऱ्या हुडकायला लागली. काळूबाईचं दर्शन घेऊन आम्ही वाईमध्ये मुक्काम केला. हा पहिला दिवस. असाच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. दर्शन घेतलं. आई वडिलांना नेलं वर डोंगरावर. दर्शन झालं. अजून काळूबाईचं देवस्थान बघितले. होत नव्हतं चढायला उतरायला. ते योग आला माझ्याकडून घडून. असा योग मागं बी होणार नाही, पुढं हीच माझी इच्छा होती. सगळी माझी सोन्यावानी आहे ती. माझं त्यांचा आयुष्य लाभू त्यासाठी माझं असं माझी ईश्वरचरणी प्रार्थना.